नमस्कार, औरंगाबाद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सर, मला सांगा की तुमचा काय प्रॉब्लेम आहे आणि किती महिन्याने तुमचं नाव काय आहे पहिलं हे सांगा. मी डॉक्टर राधेश्याम जयस्वाल, मराठवाडा राष्ट्रीय बीडी मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष आहे आणि इंटरनॅशनल जिल्हा अध्यक्ष आहे. सध्या आम्ही बीडी कामगारच्या क्षेत्रात सहसचिव म्हणून या संघटनेत काम करत आहे आणि महत्त्वाचं असं झालेलं आहे की आम्ही बीडी कामगारचे प्रश्न घेऊन हा लढा उभारला आहे. कारण आता बीडी कामगार हातावर काम करणारा, पोट भरणारा हा मजदूर आहे आणि त्याचं सगळं जीवन त्या बीडी कामगाराच्या पगारीवरच आहे आणि साप्ताहिक पगार होतो. त्या पगारीतून मालकाने थोडी 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 करून 1919 पासून हा धडा चालू आहे आणि मागची द्यायची पुढची द्यायची मागची पुन्हा द्यायची काय त्यांनी हा धंदा सुरू केलेला. त्यामुळे आज 7 महिन्याची मजुरी मालकाने आमच्या त्यानंतर अनेक चिठ्ठ्यावरचे वर्गीचे काम आहेत तेही रोखून धरलेले आणि एवढं करूनही आम्ही वारंवार आंदोलनं केली की बाबा रे बाबा आमचे पैसे आम्हाला द्या. थोडे थोडे का करून का देत नाही, आम्ही कारखाना बंद पडू देत नाही. कारण आमची इंटरची ही भूमिका आहे की कारखाना जिवंत राहावा, कामगार जिवंत राहावा, यांचे पोट पाणी चालावं, कारखानाही चालावं. पण याचा अर्थ एक नाही की या कामगारांना जिवंत मारायचं. आज अचानक कारखाना बंद झालेला आहे, 8 दिवस झाले कारखाना बंद आहे आणि त्या कारखाना बंद झाल्यामुळे हे सगळे उपासमारीला आज तोंड देत आहे. काय नाही यांच्या घर मुलं बाळा आहेत, शाळा आहे, दवाखाने आहेत, येणारे आहेत, जाणारे आहेत, काय लागत नाही जीवनात. आज 8 दिवसापासून बीडी कामगारांची उपासमार चालू आहे आणि शासनाचं तर विचित्र वाटतं. या अगोदरही आम्ही कलेक्टर मॅडमला आणि जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांना निवेदने दिली आणि त्या निवेदनाचं काय झालं काय. कधी कधी तुम्ही निवेदन दिले मला सांगा एकदा. यापूर्वी 2 वर्षापूर्वी दिले. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा जेव्हा अशी अडचणी आली त्याची हे पूर्ण माझ्याकडं लिस्ट आहे. हे सगळं जे आम्ही जे दिलेलं आहे ते 1919 पासून चालू आहे. त्यावेळेस 3 महिन्याची मजुरी त्यांनी रोखून धरलेली होती. तर आमचं म्हणणं असं आहे की ती मजुरी आम्हाला द्या. कामगारांनी जे अचानक काम बंद केलं तुम्ही आता मला सांगा किती महिन्याचे तुमच्याकडे त्यांच्याकडे मजुरी बाकी आहे. 7 महिन्याची मजुरी बाकी आहे. 7 महिने 7 महिन्याची आणि काही चिठ्ठ्यावर काही काम देतात ते. तर हे असे बाकी झालेले पैसे. तर आता हे आणि आता काम देणं बंद केलं. आता कामगारांनी घरातून जेवण करून बिर्याणी आणून द्यावे. मालकाने त्यांना तंबाखू पत्ता बी नाही पुरवणं ही कोणती जबाबदारी. मालकाला भेटले का? मालकाला भेटतो ना. काय म्हणणं आहे? मालकाचं म्हणणं आहे तुम्ही यांच्याकडे जे बिड्या आहे ते आणून द्या, आम्ही विकून पैसे देऊ. म्हणजे कामगारांनी काय आता घराचे पत्र विकून मालकाला द्यायचे. काय अवस्था काय. मालकाचं काम आहे कारखान्याची व्यवस्थापन बघावं, तंबाखू आणून द्यावे, पत्ता आणून द्यावा. दोरा अनेक वर्षापासून दोरा देत नाही. दोरा हे कामगार आपल्या घरातून आणून बिडी बांधून देतात. दोरा देणं बंद केलं. ठीक आहे, तो विषय आम्ही सोडला. चला बाबा काय हरकत नाही, आपला कारखाना आहे, आपला शेत आहे, तो विषय नाही. पण आता किती कामगारांनी सहन करावं एक मर्यादा झाली. आणि महत्वाचं म्हणजे शासनाचे जे जिल्हाधिकारी आहेत आमच्या आणि सरकारी कामगार अधिकारी आहेत
ते वारंवार निवेदन देऊन ते बागेची भूमी घेतल्यासारखं ते दुरून ते खेळ बघत आहे. म्हणजे आता हे कामगार घरी उपासमार चालू झालेली आहे यांच्या. आता ते उपासमार आता अशीच चालू देणार नाही. आम्ही कलेक्टर ऑफिस जाऊन आम्ही उपोषणाला बसणार आहे. आम्ही पूर्ण विधी कामगार आम्हाला पेन्शनसाठी तुम्ही पत्र दिले का? पत्र दिले ना, आम्ही निवेदन दिले. आता परवाच निवेदन दिले आम्ही. आम्हाला पेन्शनसाठी तुम्ही पत्र दिले का जिल्हाधिकारी? हो, जिल्हाधिकारी दिलेलं आहे. काय फक्त त्याच्यावर तारीख दिली नाही आम्ही, पण त्यानं एक सूचना म्हणून दिलेली आहे की आम्ही बसणार आहे. आपलं नाव सांगा, तुमचं प्रॉब्लेम काय? तुम्ही कधीपासून बेडा करतात? तुमचं नाव काय आहे? पुष्पा राजदत्त बोला. ना पुष्पा चंद्र. हा, कधीपासून तुम्ही बिड्या करतात आणि आता किती वर्षाची तुमची मजुरी थकलेली आहे? 7 महिन्याची मजूर टाकलेली. आता हे तर नाही आहे म्हणा आमच्याकडं, पण जसं म्हणजे आता चालता कारखाना येईल तांबाखू नाही म्हणून बंद ठेवला. बिड्या आमच्याकडंच आहे. आणि काहीला भेटतात, काहीला नाही भेटत. मजुरी बी नाही का, काहीला भेटते, काहीला नाही भेटत. 15 दिवस मजुरी लांबते आमची. एका महिन्याला देतो, पण ते पण कधीतरी पण आम्हाला 15 बी दिवस येतात आणि महिना पण येऊ शकतो. असं आम्हाला मजुरी देताना पण त्यांनी त्याच्यामध्ये पण अडचण आणतातच आम्ही. आपलं नाव काय? सरस्वती अंबिका अशोक मंचेवार. 30 वर्षापासून उद्या करते मी. आपला सेट म्हणून मान्यता करून आम्ही सगळे गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला आम्ही समजून घ्यायला लागलं. सेट काय करतो, प्रत्येक महिन्यामध्ये एक टेन्शन द्यायला लागलं. 7 महिन्यापासून मजुरी नाही आणि उपस्थित ठेवा, काही ठेवा, सेटला काही फरक पडायला लागला नाही. आमची मजुरी आम्हाला द्या, कारखाना सेट चालू ठेवा. हे चिठ्ठ्याचं टेन्शन कमी करा. महिन्यातून 25 माप डायरीवर पाहिजे, 5 चिठ्ठ्यावर पाहिजे. आम्ही जे सेट करायला लागलं ते मान्यता आहे, तर सेट असं पोटावर मारायला लागलं. पाटावर मारणं, पोटावर मारणं, आमचं चालायचं कसं? याच्यावरच आहे आमचं सगळं काय. आपल्या जातीचं आहे म्हणून इतकं पण नाही करायला पाहिजे. त्यांच्या नियमाप्रमाणे चला म्हणा, त्यांचा मागं आम्ही आहे. कानूनी चला म्हणा त्यांना, आम्हाला पण कानून सारखंच वागवणं. त्यांनी म्हणतात ना कानून. वारंवार निवेदन देऊन हे मान्य जिल्हाधिकारी, कामगार अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेता उलटा मजूर साहेब बिडे यांना मदत करण्यासाठी हा कामगारांना भाग पाडले आणि कामगार बिचारे उपाशी मरू लागले. आता त्यांची अशी वेळ आलेली आहे की त्यांच्या घरात अन्न नाही. याकरिता मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी या निवेदनाची दखल घेऊन आणि त्यांना न्याय द्यावा. औरंगाबाद न्यूज, देवचंद सावरे, जालना. कामगाराला न्याय, शासनाने विभागाची भूमिका घेऊ नये. शासनाने विभागाची भूमिका घेऊ नये. बिडी कामगारांना न्याय, थकलेली 7 महिन्याची मजुरी, थकलेली 7 महिन्याची मजुरी, बिडी कामगाराला नियमित काम, बिडी कामगाराला नियमित काम, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, इंटक जिंदाबाद, इंटक जिंदाबाद, इंटक जिंदाबाद. बिडी कामगारांचा विजय असो, बिडी कामगारांचा विजय असो. हिंदी में बोलेंगे? हाँ, हिंदी में. क्या विषय क्या है आज का, कितनी आए थे महिलाओं को लेकर? हमें महिलाओं को लेके इसलिए आए थे कि जालना में जो बीड़ी कारखानदार है उनके मनमानी रवैये से बीड़ी कामगार ज़्यादा परेशान है. कौन से बीड़ी कारखाने? अभी ज़्यादा तकलीफ अभी इस वक्त जो है मजूर छाप बीड़ी की है. अच्छा. मजूर छाप बीड़ी की व्यवस्थापन जो है वो शासन के किसी भी प्रकार के कायदे कानून को मानने को तैयार नहीं, ऐसा लगता है. क्योंकि 7 महीने हो गए ये बीड़ी कामगारों ने घर से खाना खा के बीड़ियाँ तैयार करके उनके पास लिया के दिए. उन्होंने बेच के वो पैसे का क्या करें? लाखों करोड़ों रुपए का लफड़ा है ये. 7 महीने की मजूरी, 7 महीने की मजूरी नहीं मिली. 2 साल से हम निरंतर इसके लिए आंदोलन कर रहे हैं. हम ये देख रहे हैं
कि कारखाना चालू रहे, बीड़ी कामगारों को काम मिलता रहे, पर इसका ये मतलब नहीं कि 6-6 महीने 7-7 महीने की हमारी कामगारों की काम कर रही मजदूरी रोक के पकड़ना। विधानसभा के टाइम में भी आपने कुछ निवेदन दिया था, उस समय में क्या हुआ? उस वक्त माननीय कैलाश जी गोरंट्याल इन्होंने मध्यस्थी करके ये प्रकरण को दिशा दी थी और उन्होंने 3 महीने का हमको जो बीड़ी कामगार को रुका हुआ पैसा था वो देने का वादा किया था। दिए के फिर? उसमें से दिए नहीं साहब, उसमें भी 2 महीने के दिए हमारे। दिए के 2 महीने के? 2 महीने का दिए उन्होंने, तो करार पूरा नहीं हुआ। उसके बाद में बागल मंडू का सन आया, त्यौहार बार है, बच्चे हैं, स्कूल है, दवाखाने हैं, आना है जाना है। बीड़ी कामगार हाथ पे काम करने वाला मजदूर आदमी है, कैसा जीवन जिएगा? अभी 8 दिन से कारखाना बंद है, कहाँ जाना है कामगारों ने? अब आपकी मांगनी क्या तो है? कर नहीं सकते। आपकी मांगनी क्या है अभी? हमारे अभी मांगनी है कि अब ये हम हर वक्त शासन के दरबार के ऊपर हम आके निवेदन दे रहे हैं, शासन को जागृत कर रहे हैं कि साहब इस प्रकार का अन्याय बीड़ी कामगार पे हो रहा है कि आप आगे बढ़ के इसमें कुछ रास्ता निकालो। पर शासन में अभी कैसा है, शासन सिर्फ देखने की भूमिका, बघ्याची भूमिका जिसको बोलते हैं, बघ्याची भूमिका तर सोडून द्यायला पाहिजे कलेक्टर मॅडमनी, आमच्या लेबर ऑफिसरनी, सरकारी कामगार खात्याने बघ्याची भूमिका न घेता आता त्यांनी ॲक्शन घ्यावं। कारण आता आम्ही इथं उपोषणाला बसणार म्हणजे आमरण उपोषणाला बसणार काय?